एकदा तुम्ही हा आवाज ऐकून बघा आणि त्याच्यानंतर तुम्ही डिसाईड करा की हा स्नॅक्स मुलांसाठी घरात बनवायचा की नाही. तर आज आपण स्नॅक्स जे बनवणार आहोत ना, त्याच्यामध्ये अजिबात मैद्याचा वापर करणार नाही आहोत. फक्त गव्हाच्या पिठापासून हा कुरकुरीत मस्त स्नॅक्स बनवणार आहोत. तर आज आपण कोथिंबीर पापडी किंवा कोथिंबीर मटरीसुद्धा म्हणू शकतो याला. एकदम सिंपल रेसिपी आहे. कमीत कमी घरगुती इन्ग्रेडियंट्समध्ये छान अशी ही स्नॅक्स रेसिपी बनवून तयार होणार आहे. त्यासाठी बघा इथे मी एक मूठभर इतकी कोथिंबीर घेतलेली आहे. छान अशी गावरान कोथिंबीर घेतलेली आहे. या कोथिंबिरीला छान वास असतो, सुगंध असतो. त्यासाठी ही मी घेतलेली आहे. तुम्हाला जी मार्केटमध्ये मिळते ती घ्या. तर एका मोठ्या बाउलमध्ये ना मी ती कोथिंबीर ॲड केलेली आहे. तर याच्यातले जे जाड देठ आहेत ना, ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. फक्त पानं घ्यायची आहेत. एकदम बारीक असेल तर चालेल देठं. तर छान पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे. 2 ग्लास इतकं पाणी टाकलेलं आहे. आता 10 मिनिटासाठी बाजूला ठेवून घेऊया, म्हणजे याच्यातली पूर्ण माती रेती निघून जाईल. तर एक दुसरा बाउल घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये 1 कप इतकं गव्हाचं पीठ ॲड करायचं आहे. पाव कप इतकं रवा घेतलेला आहे. तुम्ही ते बारीक मोठा कोणताही रवा घेऊ शकता. त्याच्यामध्येच पाव कप इतकं बेसन ॲड करायचं आहे. अर्धा चमचा ओवा, एक मोठा चमचा इतकं आपल्याला पांढरी तीळ घ्यायची आहे. अर्धा चमचा मिरची पावडर, पाव चमचा हळद, पाव चमचा धने पावडर, पाव चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा इतका चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे. 1 चमचा भरून आपल्याला तूप ॲड करायचं आहे. आता हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आधी मी चमचने मिक्स करून घेतलेलं आहे, कारण आपल्याला कोथिंबीर चिरून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला हे मिक्स करायचं म्हणून चमचने थोडंसं मिक्स करून बाजूला ठेवून घेतलं आहे. आणि आता बघा कोथिंबीर थोडा वेळ भिजून झाली आहे. त्याच्यातली माती वगैरे पूर्ण निघालेली आहे. थोडा वेळ जर पाण्यात भिजत ठेवलं ना, याच्यातली पूर्ण घाण निघते. त्यासाठी थोडं कोणतीही हिरवे भाजीपाले असले की पाण्यामध्ये भिजत ठेवायचं. आता बघा याच्यातलं मी पाणी बाजूला काढून घेणार आहे आणि परत दुसऱ्या पाण्याने एकदा धुवून घेतलं आहे. आता ही पूर्ण कोथिंबीर आपण बाजूला काढून घेऊया, म्हणजे याच्यातलं पाणी पूर्णपणे निथळून जाईल आणि त्यानंतर आपल्याला ही चिरून घ्यायची आहे. तर बघा हे पाणी मी पूर्ण काढून घेतलेलं आहे. थोड्या वेळसाठी परत बाजूला ठेवूया, म्हणजे याच्यातला जो एक्स्ट्राचा पाणी आहे तो पूर्णपणे निघून जाईल. पाणी पूर्ण निघालेलं आहे. आता आपल्याला हे चिरून घ्यायचे आहे. तर जेवढी बारीक तुम्हाला चिरता येईल ना, तेवढी बारीक इथे तुम्ही चिरून घेऊ शकता. जर तुमच्याकडे चॉपर असेल ना, तुम्ही चॉपरमध्ये सुद्धा चिरून घेऊ शकता. पण मी एवढ्यासाठी काय चॉपर वापरायचं म्हणून मी हाताने चिरून घेतलेली आहे. तर बघा एकदम बारीक चिरून घ्यायची आपल्याला. जेवढी जास्त बारीक चिरता येईल ना, तेवढी बारीक चिरायची आहे. काही नाही, छान असं पकडत जायचं आणि एकदम टाईट पकडून ठेवायचं हातामध्ये आणि थोडी-थोडी घेऊन चिरायची. बघा अशा पद्धतीने मी तुम्हाला एकदम झूम करून दाखवलेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला इथं कोथिंबीर चिरून घ्यायची आहे. म्हणजे आपण ज्यावेळेला ही पोळी लाटू ना, त्यावेळेला आपल्याला व्यवस्थित लाटता येईल. अशा पद्धतीने चिरून घ्यायची आहे. इथे मी कोथिंबीर छान चिरून घेतलेली आहे. शक्यतो जाड देठं घेऊ नका कोथिंबिरीची, म्हणजे ज्यावेळेला आपण पोळी लाटू ना, त्यावेळेला ती फाटणार वगैरे नाही. त्यासाठी बारीक असेल तर ठीक आहे. आणि आता बघा जे मी पिठाचं मिश्रण तयार केलेलं आहे ना, त्याच्यामध्ये आपल्याला ही चिरून घेतलेली पूर्ण कोथिंबीर ॲड करायची आहे. आणि आपल्याला हे सगळं आता हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि पीठ चुरून घ्यायचं आहे. तर बघा इथे मी पूर्ण कोथिंबीर ॲड केलेली आहे आणि आता हाताने पाणी ॲड करण्याच्या आधी आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे व्यवस्थित मिक्स होईल आणि त्यानंतर थोडं-थोडं पाणी ॲड करून घट्टसर असं पीठ इथे मळून घ्यायचं आहे. तर आधी तुम्ही बघू शकता मी हातानेच पूर्ण मिक्स केलेलं आहे. पीठ आणि कोथिंबीर एकदम एकजीव झाल्यासारखी पूर्णपणे पिठामध्ये मिक्स झालेली आहे. आणि आता मी याच्यामध्ये थोडं-थोडं पाणी ॲड करणार आहे आणि छान असा कडक पीठ इथे लावून घेणार आहे. एकदम सॉफ्ट पीठ लावायचं नाही. जसं आपण पोळीचं पीठ लावतो की नाही, तेवढं सॉफ्ट लावायचं नाही. त्याच्यापेक्षा थोडंसं आपल्याला हार्ड पीठ लावायचं आहे. म्हणजे आपली जी पापडी आहे ना, ती छान अशी कुरकुरीत होईल. तर बघा इथे मी थोडं-थोडं पाणी ॲड केलेलं आहे आणि छान असा घट्टसर इथे पीठ मळून घेतलेलं आहे. एकाच वेळेला भरपूर पाणीसुद्धा ॲड करायचं नाही. थोडं-थोडं पाणी शिंपडत जायचं आणि हा पीठ आहे ना मळून घ्यायचं. तर आपला पीठ इथे मळून तयार झालेला आहे. छान मळून घेतलेलं मी एकदम सॉफ्ट करून घेतलेला आहे. आणि आता हा पीठ ना आपण लगेच करायला सुद्धा घेणार आहोत. खूप जास्त वेळ रेस्टवर ठेवायची गरज नाहीये. पीठ मळून तयार झालाय. एकदम बघा खूप जास्त सॉफ्टही नाही आणि खूपच हार्ड पण नाही. आपल्याला पोळी लाटता येईल एवढं सॉफ्ट इथे मी पीठ मळून घेतलेलं आहे. आता लगेच आपल्याला ह्या मोठ्या-मोठ्या पोळ्यासुद्धा लाटून घ्यायच्या आहेत. छोट्या-छोट्या पापडी लाटत बसण्यापेक्षा मी तुम्हाला एक सोपी सिंपल ट्रिक दाखवते बघा. एकाच वेळेला तुम्ही भरपूर साऱ्या पापडी कशा बनवू शकता ते. तर हे पीठ जो आहे ना त्याच्यातलं आपल्याला 2 पोर्शनमध्ये डिव्हाईड करून घ्यायचं अशा पद्धतीने. म्हणजे आपण एवढी मोठी पोळी लाटू शकणार नाही. जर तुमच्याकडे तसं प्लेस वगैरे तशी जागा असेल ना, तर तुम्ही मोठीसुद्धा एकच पोळी लाटून घेऊ शकता. पण माझ्याकडे तेवढी मोठी जागा नाहीये. तर मी अशा पद्धतीने एका चॉपिंग बोर्डवरच अशा पद्धतीने लाटून घेणार आहे बघा.
एक मोठा पेढा घ्यायचा आहे पिठाचा, त्यानंतर वरून सुक्कं पीठ लावायचं, दोन्ही बाजूनी छान पीठ लावायचं आणि त्यानंतर एकदम पातळ आपल्याला इथे पोळी लाटून घ्यायची आहे. जेवढी पातळ पोळी लाटू शकता तेवढी पातळ पोळी लाटून घ्यायची आहे. तर बघा इथे मी छोटीशी पोळी लाटली, त्यानंतर पलटवलं, अजून परत थोडंसं पीठ इथे स्प्रिंकल केलं आणि त्यानंतर परत इथे सगळ्यात मोठी पोळी लाटून घेतली. म्हणजे छान अशी मोठी पोळी लाटून घेतली. असंच थोडं-थोडं पीठ टाकत जायचं आणि जेवढी पातळ पोळी लाटू शकतो तेवढी पातळ पोळी लाटून घ्यायची आहे. पोळी लाटून तयार झालेली आहे. बघा मी तुम्हाला उचलून दाखवते किती पातळ पोळी लाटलेली आहे मी. एवढी पातळ लाटली तरी चालेल. याच्यापेक्षा जरी पातळ लाटता येत असेल तरी लाटून घ्या. मी इथे एवढी पातळ लाटलेली आहे. आता काय करायचं आपल्याला याला टोचून घ्यायचं आहे. छान अशी ह्याला ना प्रिक करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने छान टोचून घेतलं ना तर आपण तेलामध्ये ज्यावेळेला या पुऱ्या तळणार ना त्यावेळेला फुगणार नाहीत. त्यासाठी आपल्याला त्याला होल करून घ्यायचं आहे. तर बघा मी छान इथे होल करून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला ना एक छोटंसं कटर असेल तुमच्याकडे राउंड शेपमध्ये तर कटर घ्या किंवा एखादी छोटीशी वाटी असेल तर वाटी घ्या. पण माझ्याकडे वाटी, कटर काही नाहीये. तर माझ्याकडे आईस्क्रीमचा जो मोल्ड असतो की नाही त्याचं झाकण होतं. म्हणजे तो एकदम शार्प होता. त्याला छान धार होती. त्यासाठी मी त्याच्याने छान छोट्या-छोट्या पुऱ्या इथे कट करून घेतलेल्या आहे. एकदम मोठ्या पण कट करायची नाही. जशी आपली छोटीशी पापडी असते की नाही त्या शेपमध्ये आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने एकदम छोटे-छोटे आपल्याला कट करायचे आहेत. तर सगळं इथे मी कट करून घेतलेली आहे. सगळ्या आपल्या ज्या पापड्या आहेत कट करून झाल्यात. आता लगेच आपण फ्राय करून घेऊया. तर एका प्लेटमध्ये मी बाजूला सेपरेट करून घेतलेलं आहे कारण आपल्याला दुसरी पोळी सुद्धा लाटून घ्यायची आहे त्याच्यावर. तर आता लगेच आपण तळून घेऊया. ही पहिली बॅच आपली कट करून झालेली आहे. तर लगेच पहिली बॅच फ्राय सुद्धा करायला ठेवूया. नंतर फ्राय करत-करत बाकीचे सुद्धा आपल्याला पोळ्या लाटून घ्यायच्या आहे. तर इथे बघा गॅसवर कढईमध्ये तेल तापण्याकरिता ठेवलेलं आहे. तेल छान कडकडीत गरम झालं. एक पुरी टाकून बघितली. तेल छान गरम झालंय. पुरी आपली जे पापडी आहे ते तळून तयार झालेली आहे. आता बाकीच्या सुद्धा आपण तळून घेऊया. तर तेल छान कडकडीतच गरम ठेवायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये छान पुऱ्या टाकायचे आणि मस्त असे क्रिस्पी गोल्डन कलर होईपर्यंत आलटून-पलटून दोन्ही साइडनी फ्राय करून घ्यायचे आहे. तर एकदम गॅस फुल ठेवू नका. ज्यावेळेला आपण पापडी टाकतो ना, त्यावेळेला गॅस फुल ठेवा. पण 1-2 मिनिटानंतर टाकल्यानंतर गॅस एकदम कमी करा आणि कमी गॅसवर छान आलटून-पलटून दोन्ही साइडनी गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्या. तर आपल्या बाकीच्या पुऱ्या तळत आहेत. तोपर्यंत आपण ही जी दुसरी पोळी आहे ना, ती पण लाटून घेतलेली आहे. छान कटसुद्धा करून घेतलेला आहे आणि ह्यासुद्धा पापड्या इथे मी रेडी करून घेतलेल्या आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता, जोपर्यंत आपली पहिली बॅच इथे तळून झाली नाही, तोपर्यंत इथे मी दुसरीसुद्धा पुरी कट करून घेतलेली आहे. आणि बघू शकता छान असं आलटून-पलटून दोन्ही साइडनी मी ते क्रिस्पी होईपर्यंत छान गोल्डन कलर येईपर्यंत पापडी तळून घेतलेली आहे. मी मध्ये-मध्ये पुरी म्हणत आहे कारण तोंडामध्ये तोच शब्द येतोय. पण इथे पापडी आपली तळून तयार झालेली आहे. बघा मस्त असा गोल्डन कलर आलेला आहे. छान अशी क्रिस्पी झालेली आहे. आता हे आपण काढून घेऊया आणि लगेच दुसरी बॅच सुद्धा इथे तळून घेऊया. मी तुम्हाला इथे 1-2 बॅच तळून दाखवणार आहे. कारण पूर्ण एवढ्या साऱ्या पापड्या तळेपर्यंत भरपूर वेळ लागतो आणि व्हिडिओ उगीचच मोठा होतो. त्यापेक्षा बघा गॅस टाकत असताना फुल ठेवायचं आणि 1 ते 2 मिनिटानंतर गॅस एकदम कमी करायचं आणि कमी गॅसवर आपल्याला छान असा गोल्डन कलर येईपर्यंत आलटून-पलटून दोन्ही साइडने सारखा कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे. तर आपली ही दुसरी बॅच पण इथे तळून तयार झालेली आहे. काढून घेऊया. अशाच पद्धतीने बाकीच्या सुद्धा आपल्याला पापडी अशाच एक-एक बॅचमध्ये आपल्याला 4 ते 5 बॅचमध्ये हे सगळ्या पापड्या इथे तळून घ्यायच्या आहेत. तर बघा ही आपली दुसरी बॅच तयार झालेली आहे. आणि इथे मी सगळ्या पापड्या अशाच पद्धतीने तयार केलेल्या आहेत. पापडी बनवून तयार झालेली आहे. बघू शकता तुम्ही किती छान असा कलर आलेला आहे. पापड्या सुद्धा छान अशा खुसखुशीत तयार झाल्या आहेत. हातामध्ये घेतल्याबरोबर असे तुटतील एवढ्या सॉफ्ट आणि एवढ्या खुसखुशीत तयार झालेत मेन म्हटलं तर. आणि तुम्ही बघू शकता मी एक तोडून सुद्धा तुम्हाला दाखवतीये किती छान पटकन तुटतंय. एकदम जशी आपण मार्केटमधून आणतो की नाही तशीच बनवून तयार झालेली आहे. तर तुम्हाला ही पूर्ण रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.